नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला अगोदर जाऊन न देण्यासाठी आणि गणपती बाप्पांच्या पूजेचा मान तिला मिळवायला नको म्हणून ऐश्वर्या एक प्लॅन करते आणि त्या प्लॅनप्रमाणे जानकी ह्या रूममध्ये अडकते आणि त्या रूममध्ये ती बाहेर कसे निघायचे हा इकडे तिकडे शोधत असते. परंतु ऐश्वर्याने बाहेरून त्या दरवाजाची कडी लावून घेतलेली असते. तेव्हा मात्र जानकीला आता काय करू आणि काय नाही हे सुचत नाही. तेव्हा ती रूममध्ये एका ठिकाणी रडत बसलेली असते. तर इकडे ऐश्वर्या घाईने वाळू हातामध्ये घेते आणि जानकीच्या अगोदर तीच एक नंबर आली असे तिला दाखवायचे असते. तेव्हा मात्र घरात सर्वजण ऐश्वर्या आणि जानकी येण्याची वाटच बघत असतात. तर ओवी म्हणते की हे बघ सारंग काका, माझी आई अगोदर येणार. तर सारंग म्हणतो की नाही, माझी बायको ऐश्वर्याच अगोदर येणार. आणि तेवढ्यात आजीचे लक्ष जाते तर ऐश्वर्या ही धावतच आलेली असते. आजी म्हणते की ऐश्वर्या आली आली. तेव्हा मात्र जानकी दिसत नाही. तर ओवी विचारते की पण आई कुठे आहे आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा आई कुठे आहे. जाताने तर ह्या दोघी सोबत गेल्या होत्या, आई अशी मागे नाही पडणार. ऋषिकेश ओवीला म्हणत असतो की आई येईनच इतक्यात, तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा सर्वजण मात्र जानकी का आली नसेल म्हणून जानकीची वाट बघत असतात. मात्र आजीही ऐश्वर्याला म्हणते की चल ऐश्वर्या, तू आता वाळू घेऊन आलीस, मग आता आपण पिंड बनवूयात. तेव्हा सारंग म्हणतो की हो चला. आणि ऐश्वर्या म्हणते की इथे का, आणि सारंग म्हणतो की हो इथे इथे. तेव्हा ऐश्वर्या पिंड तयार करायला घेते. ऋषिकेशला मात्र जानकीचे टेन्शन आलेले असते आणि तो विचारच करत असतो की जानकी अजून का आली नसेल. आणि तेवढ्यात इकडे जानकीला त्या घरामध्ये एक कुदळ सापडते आणि जोरजोराने ती कुदळ ती दरवाजावर मारू लागते. त्यानंतर इकडे सारंग हा ऐश्वर्याला पिंड कशी बनवायची ते सांगत असतो. तर सुमित्रा म्हणते की सारंग हे बरोबर नाही, ही व्रताची परीक्षा आहे, कोणी त्यासाठी मदत करायची नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या ही पिंड तयार करायला घेते परंतु तिला व्यवस्थित काही जमत नसते. आजी मात्र तिला खुणावून कशी बनवायची ते सांगत असते. ओवीचे लक्ष जाते. ओवी म्हणते की पंजांजी तू चिटिंग मात्र करू नकोस. तेव्हा नाना म्हणतात की सासूबाई काही खानाखुना करायच्या नाही. तेव्हा आजी म्हणते की नाही नाही आणि सुमित्रा म्हणते की हो करायच्या नाही. तेव्हा नाना ऐश्वर्याला म्हणतात की तुला जे जमते तेच तू कर. तर ऐश्वर्या म्हणते की हो नाना. त्यानंतर इकडे जानकी ही त्या दरवाजावर खूप मारण्याचा प्रयत्न करते परंतु दरवाजा मात्र काही तुटत नसतो. तेव्हा तेथे एक अशी लाकडाची खिडकी असते म्हणून जानकी त्यावर खूप ती कुदळ मारते आणि लगेच ती खिडकी खाली पडते आणि त्यातून जानकीला बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. तेव्हा जानकी स्टूल घेते आणि त्या खिडकीतून खाली उडी मारते तर जानकी खाली पडते. तिच्या हाताला खूप लागते, तिच्या हातातून रक्त येत असते आणि तिला खूप वेदना सुद्धा होऊ लागतात. पण इकडे ऐश्वर्याची पिंड तयार करत असते परंतु तिला मात्र काही ती पिंड होत नसते. आणि तेवढ्यात शर्वरी येते आणि वा ऐश्वर्या तू वाळू सुद्धा घेऊन आली, कमाल. ऐश्वर्या लगेच खुश होते. तेव्हा शर्वरी विचारते की एक मिनिट, पण जानकी वहिनी कुठे आहे. तेव्हा सर्वांच्या लक्ष येते की जानकी अजून सुद्धा आलेली नाही. त्या दोघी तर एकत्रच गेल्या होत्या अशी जेव्हा शर्वरी म्हणते तर सुमित्रा म्हणते की हो अगं मी सुद्धा तेच म्हणते. त्यानंतर इकडे जानकी कशी बशी उठते, तिच्या हाताला खूप लागलेले असते, तिला वेदना सुद्धा खूप होतात परंतु ती हातामध्ये वाळू घेते, देवाला प्रार्थना करते की महादेवा अरे मी तुझी पूजेचा मान मला मिळो किंवा नाही मिळो परंतु पूजा होणे हे खूप महत्वाचे आहे. तू मला या संकटातून मार्ग दाखवलास त्यासाठी तुझे शतशत आभार म्हणून ती देवाची प्रार्थना करते आणि हात जोडते आणि हातामध्ये ती वाळू घेऊन ओम नमः शिवाय असे म्हणते. तेव्हा तिच्या पायाला जोरात ठेस लागते आणि ती आई ग म्हणून खाली पडते. पायातून अंगठ्यातून रक्त येत असते तरी सुद्धा ती आपल्या हातातील वाळू खाली पडून देत नाही आणि उठते आणि परत यायला निघते. तर इकडे सुमित्रा विचारत असते की जानकी अजून का आली नसेल. नाना विचारतात की काय ग ऐश्वर्या, तुम्ही दोघी तर एकत्रच गेल्या होतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई मला माहिती नाही की वाळू घेऊन पटकन यायचे होते, लवकर पोहोचायचे होते म्हणून मी आले. तेव्हा जानकी ही लंगडत आणि पूर्णपणे ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेमध्ये स्वतःला सावरत घरी येत असते आणि ओम नमः शिवाय हा तिचा जप सुरू असतो. तेवढ्यात ती दाराशी येऊन पोहोचते. पायातून तर खूप रक्त निघत असते तरी सुद्धा स्वतःचा विचार करत नाही. तर ओवी तिला बघून खूप खुश होते आणि यस यस आई आली म्हणून जोराने उड्या मारू लागते. तर सर्वांचे लक्ष जानकीकडे जाते. तेव्हा जानकी खाली पडणार तोच ऋषिकेश धावतच जातो, जानकीला उचलतो आणि जानकी
ऋषिकेशकडे बघत असते परंतु तिला काही सुचत नसते। तेव्हा ऋषिकेश जानकीला सोफ्यावर ठेवतो आणि विचारतो की जानकी अगं काय झाले, तू अशी लंगडतेस का? आणि तू तर वाळू आणण्यासाठी गेली होती, मग तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला? तेव्हा जानकी म्हणते की हो सर्व काही सांगते आणि घडलेला सर्व प्रकार जानकी ही सर्वांसमोर सर्वांना सांगते। तेव्हा हे सर्व ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर ऐश्वर्या मुद्दा म्हणते की बापरे, पण बाहेरून दरवाजा कुणी लावून घेतला असेल? तेव्हा जानकी म्हणते की माहिती नाही, पण ऐश्वर्या तू तर हे सर्व ऐकून तिथून निघून गेली। तर ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि मुद्दाम ती म्हणते की हो मला वाळू घ्यायची होती आणि लवकरात लवकर इकडे घरी पोहोचायचे होते, म्हणून मी काही न विचार करता डायरेक्ट वाळू घेतली आणि निघून आले। आणि हो तुम्हाला काही लागले तर नाही ना? पण ओके, माझी पिंड तर आता बनतच आलेली आहे। तर आजी लगेच म्हणते की हो अगं जानकी तू आता प्रयत्न सुद्धा करू नको, कारण ऐश्वर्या जिंकणार आहे। तेव्हा ओवी म्हणते की एक मिनिट, पण आजी असे नाही, आणि जानकीला विचारते की आई तू वाळू नाही आणलीस का? तेव्हा जानकी म्हणते की हो बाळा मी वाळू आणलेली आहे आणि आपल्या हातातील ती वाळू दाखवते। मी पण प्रयत्न करते आहेच, आणि जर आपली ती मूठ उघडते तर साक्षात महादेवाची पिंड तयार झालेली असते आणि ते पण जानकीच्या हातातच। सर्वजण अगदी आश्चर्याने जानकीकडे पाहत असतात। सर्वांना तर खूप आनंद होतो, मात्र ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो। ओवी तर उड्याच मारायला लागते की आईची पिंड बनली सुद्धा। तेव्हा सारंग म्हणतो की कमालच झाली। तर नाना म्हणतात की हो याला म्हणतात की देव पाठीशी असतो। अगं जानकी पिंड सुद्धा तयार झाली, मग मला असे वाटते की सुद्धा ही तुझ्याच हाताने व्हावी अशी देवाचीच इच्छा आहे असे दिसते। अगं इतके सगळे होऊन सुद्धा तू निष्ठेने पिंड तयार करण्याचा प्रयत्न केलास। अगं बघ आपोआपच तुझ्या हातामध्ये शंकराची पिंड सुद्धा बनली सुद्धा। तेव्हा सारंग सुद्धा खुश होऊन म्हणतो की हो। तेव्हा जानकी मात्र ती पिंड आपल्या त्या पिढ्यावर ठेवते आणि ऐश्वर्याची वाळू तशीच असते, कारण तिला पिंड काही तयार करता अजून सुद्धा आलेली नसते। तेव्हा सर्वजण जी जानकीने पिंड बनवलेली आहे तिला नमस्कार करतात। ऐश्वर्या आणि आजी यांची तर बोलती बंद होऊन चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात। तेव्हा सुमित्रा खुश म्हणते की म्हणजे यावेळीचा पूजेचा मान आपल्या ऋषिकेश आणि जानकीचाच आहे। तेव्हा जानकीने जी पूजा मांडलेली असते तर तिथे ती महादेवाची पिंड आणून ठेवते आणि मस्त मनोभावाने त्या पिंडीची पूजा करून ती आपले व्रत हे पूर्ण करायला घेते। सर्वजण मनोभावाने नमस्कार करून प्रार्थना करतात आणि जानकी सुद्धा आपले हे व्रत पूर्ण करते। ऐश्वर्या आणि आजी मात्र हे बघतच उभे असतात। शेवटी ऐश्वर्याला सुद्धा जानकीने जी पिंड बनवली त्याचीच पूजा करावी लागते आणि ऐश्वर्या सुद्धा मनोभावाने पूजा करते आणि शर्वरी सुमित्रा सर्वजणी। तेव्हा सुमित्रा सर्वांना सांगते की आता पूजा तर झाली आणि आज रात्री हरतालिकाचे जागरण झाले तर खरंच ही पूजा संपन्न झाली। तेव्हा शर्वरी म्हणते की अगं आई यावेळेस जागरणाला अजून मजा येणार आहे। अगं ऐश्वर्या आहे भेंड्या अगदी मस्त रंगणार आहे, बघतच राहा तू। तेव्हा सर्व ह्या हरतालिकेच्या जागरणासाठी तयार होतात आणि भेंड्यांचा कार्यक्रम सुरू होतो। तर शर्वरी म्हणते की चला आता मी ह्यावेळेस मस्त गाण्यांचा स्टॉक घेऊन आलेले आहे आणि ते पण फक्त मराठी गाणी आणि अंताक्षरी नाही तर भेंड्या। सारंग म्हणतं की हो का बरं, आणि सर्वांना हसू येते। तर शर्वरी सुमित्राला म्हणते की आई मी तुला नक्की हरवणार आहे। सुमित्रा म्हणते की शक्यच नाही, कारण आई माझ्या टीम मध्ये असणार आहे। आजी तर मात्र खूप खुश होते। तर सारंग सर्वांना म्हणतो की एक मिनिट, टीम मध्ये म्हणजे टीम कोणी पाडले अजून? तेव्हा ऋषिकेश सुद्धा उठतो आणि शर्वरीला म्हणतो की दरवेळेस सारखं तू गोंधळ घालू नकोस, तू सर्वांची एक मस्त टीम पाड। तर ओवी म्हणते की हो मी टीम पाडते। ऋषिकेश म्हणतो की हे तर बेस्ट आहे, म्हणजे शरूपेक्षा ती जास्त मस्त टीम बनवेल। तेव्हा शर्वरी चिडते आणि सर्वांना आणखीन हसायला येते। तर ओवी म्हणते की आई आणि बाबा माझ्या टीम मध्ये। तेव्हा आजी म्हणते की हो आई आणि बाबा हे तुझ्या टीम मध्ये असतात। तेव्हा ओवी म्हणते की बरं पण आजी अगं सारंग काका सुद्धा माझ्या टीम मध्ये। तेव्हा सारंग तर खुश होऊन यस असे ओवीला म्हणतो, पण ऐश्वर्या उठते आणि ऐश्वर्या म्हणते की अगं ओवी नाही, आणि सारंगचा हात धरून म्हणते की यावेळेस तुझा सारंग काका माझ्या टीम मध्ये। आणि सारंगला खुश होऊन विचारते की चालेल ना? तर सारंग तर अगदी खुश होतो आणि सर्वजण सारंगला चिडवतात। जानकी चिडवते की काय सारंग भाऊजी? तर ओवी म्हणते की नाही आई, सारंग काका मला माझ्या टीम मध्ये हवा। तर ऐश्वर्या म्हणते की नाही माझ्या टीम मध्ये। तर ओवी म्हणते की नाही माझ्या टीम मध्ये। तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी ऐश्वर्या आंटी एकदम बरोबर बोलते, कारण नवऱ्याने बायकोच्या टीम मध्ये असायला हवे आणि सारंग
भाऊजींना म्हणते की यावर्षी तुम्ही ऐश्वर्याच्या टीम मध्ये जा। तेव्हा ओवी म्हणते की बरं ठीक आहे, मग सारंग काका ऐवजी मला पणजी आजी हवी। तेव्हा सारंग म्हणतो की नाही ओवी, ते नाही चालणार, कारण पणजी आजी तर मेन आहे, ती जर गेली तर नाही चालणार। तेव्हा ओवी म्हणते की मग आमच्या टीम मध्ये कोण असणार? जानकी म्हणते की अगं ओवी कशाला टेन्शन घेते, आपल्या टीम मध्ये असणार आहे शर्वरी वंश। अगदी मराठी गाण्यांचा स्टॉक घेऊन ते आलेले आहे। तर ओवी धावतच शर्वरीकडे जाते आणि प्रेमाने शर्वरीला मिठी मारते। तेव्हा सारंग लगेच म्हणतो की जर शरुताई तुमच्या टीम मध्ये असणार तर आई आमच्या टीम मध्ये असणार। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो चालेल, जिथे माझी आई तेथे मी। जानकी म्हणते की आई तुम्ही लगेच पार्टी बदलली? तर नाना म्हणतात की मग आता सुमित्रा तिकडे गेली तर मग ओवीच्या टीम मध्ये राहील। तर लगेच जानकी ऋषिकेश खुश होऊन ओरडतात। ओवी तर नानांना मिठीच मारते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता टीमच्या वाटण्या झाल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की शर्वरी व ताई आता कर सुरुवात। तेव्हा शर्वरी ही सारे ग म पद निसा म्हणते आणि सावरून त्यांना गाणी म्हणायला येते। तर आजी म्हणते की टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3। तेव्हा आजी म्हणते की चला आता करा सुरुवात। तर नाना म्हणतात की हो हो हो। तर लगेच ओवी मस्त गाणं सुरू करते की ससा ससा तो कापूसी जसा त्याने कासवाची पैंज लावली, हे गाणे म्हणू लागतात। तेव्हा सारंग आणि ऐश्वर्याच्या टीम मध्ये ल येते। तर लगेच सुमित्रा मस्त ल वरून गाणं म्हणते की लटपट लटपट चालन ग मोठ्या नखऱ्याचं, आणि सर्वजण वा आई म्हणू लागतात आणि सुमित्रा मस्त गाणं म्हणते आणि शेवटचा शब्द ग येतो। तेव्हा जानकी ऋषिकेश ओवी मस्त एका आवाजात गाणं म्हणतात, मग सांगती ना तू येशील का, माझ्या प्रीतीची राणी तू होशील का। आणि ते गाणे म्हटल्यानंतर सारंगच्या टीमवर येते येवरून सर्वजण मस्त गाणे म्हणत असतात। ओवी आणि सारंग तर मस्त डान्स सुद्धा करत असतात आणि सर्वजण इतके खुश असतात आणि गाण्याच्या भेंड्या रंगलेल्या असतात। तेव्हा नानांच्या आणि ऋषिकेशच्या टीमवर येते द। तर नाना खूप छान देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा हे गाणं म्हणतात। तर जानकी म्हणते की वा वा नाना उघडदार देवा असे म्हटल्यानंतर व हे त्या टीमवर येते आणि हे ऐश्वर्याच्या टीमवर आलेले असते। परंतु शर्वरीच मध्ये गाणं म्हणते की वल्लभ रे नखरा वल्लव। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी ओरडतात की अगं शरू, आणि लगेच सुमित्रा ऐश्वर्या सारंग ते गाणं म्हणू लागतात। तर शर्वरी सॉरी सॉरी करत असते। तेव्हा नाना म्हणतात की मी डोलकर दर्याचा राजा। तर सारंगच्या आणि ऐश्वर्याच्या टीमवर परत ज येते। ऋषिकेश आणि ओवी जानकी ते गाणं म्हणून दाखवतात आणि त्यानंतर सारंगच्या त्यांच्या टीमवर परत ज येते। तर लगेच सारंग म्हणतो की जय जय महाराष्ट्र माझा। तेव्हा ऋषिकेशच्या आणि जानकीच्या टीमवर झ येते। तर जानकी मस्त झुम झुम पावसाने अंग माझे ओले झाले ग, आणि ते गाणं म्हटल्यानंतर ती म्हणते की मला एवढेच येते आणि कुणाला भूक लागली असेल तर ते सांगा, मी सर्वांसाठी मसाले दूध केलेले आहे। तेव्हा सर्वजण म्हणतात की हो मला। तर सुमित्रा म्हणते की सगळ्यांनाच भूका लागलेल्या आहेत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा मी घेऊन येते। तेव्हा आजी म्हणते की हो मी सुद्धा तिला मदत करते आणि घेऊन येते। म्हणून त्या दोघी किचन मध्ये जातात आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, काही मदत तुला हवी आहे का? तर ऐश्वर्या म्हणते की आजी कसली मदत, मला तर झोप येते आणि हे सर्व कधी संपणार आहे, कधी आवरणार आहे सर्व। तेव्हा आजी म्हणते की अगं असे काय करते, हे जागरण रात्रभर चालणार आहे आणि तरच हरतालिकाचा उपवास फलतो, हे लक्षात ठेव। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणून हे सर्व चाललंय का? तर आजी म्हणते की हो। तर ऐश्वर्याचे तोंड वाकडे होते। त्यानंतर इकडे भेंड्या हे सुरूच असतात आणि न आलेले असते। सुमित्रा आणि सारंग म्हणत असतो की आपल्यावर न आले, मग आता न चे गाणे म्हणा। नाना म्हणत असतात की बोला लवकर। तेव्हा सारंग म्हणू लागतो की नाना सांगा कुणाचे? तर ओवी म्हणते की अरे काका नाना नाही, ते पप्पा आहे पप्पा। तेव्हा सारंग म्हणतो की पप्पा का, पण आम्ही आमच्या पप्पांना नाना म्हणतो। ओवी म्हणते की ए चिटिंग। तर नाना आणि सर्वांना खूप हसायला येते। तेव्हा जानकी ओवी आणि ऋषिकेश एका आवाजात गाणं म्हणू लागतात की नाना सांगा कुणाचे? तर नाना आमच्या आईचे। सारंग आईला धक्का देत म्हणतो की आई सांगा कुणाची? आई आमच्या नानांची। सुमित्रा आणि नाना तर खूपच लाजून हसतात। तेव्हा आजी इकडे ऐश्वर्याला म्हणत असते की जरा मला दुधाची चव बघून दे। तेव्हा ऐश्वर्या आजीच्या हातात थोडेसे दूध देते। तर आजी पिऊन म्हणते की अगं जायफळ जरा कमीसे पडले। तर ऐश्वर्या विचारते की कसले फळ? आजी म्हणते की अगं जायफळ, दुधाला चव यावी त्यामुळे जायफळ किसून टाकतात। आणि ते जायफळ घेऊन ती ऐश्वर्याला किसणी घ्यायला सांगते आणि ते किसून दुधात टाकायला सांगते। आणि हे बघ जास्त जर जायफळ टाकले तर हे लोक झोपतील आणि
आणि प्रमाणाच्या बाहेर जास्त जायफळ टाकायची नसते, माणसाला जास्त झोप येते म्हणून सांगते तुला। आणि हे सर्व ऐश्वर्याच्या लगेच लक्षात आल्यानंतर तिच्या डोक्यात लगेच प्लॅन येतो, म्हणजे जानकीला जर झोप आली तर तिचे व्रत पाण्यात जाईल असे ती आजीला म्हणते। तेव्हा मुद्दाम ऐश्वर्या लगेच एक ग्लास बाजूला ठेवते आणि त्यामध्ये जास्त जायफळ घालून तो तिला जानकीला द्यायचा असतो। आजी बसबस करत असते, परंतु ऐश्वर्या मात्र त्यात जायफळ जास्त टाकतच असते आणि आजीला म्हणते की चला आता अख्खं जायफळ मी त्या दुधात टाकले आणि आता हा स्पेशल ग्लास जानकीचा असेल आणि आजी आता मजाच बघत राहा म्हणून ऐश्वर्या खुश होते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नैवेद्यासाठी जानकी ही किचन मध्ये कुकर मध्ये डाळ आणि भात वगैरे काही लावून ठेवते, परंतु ऐश्वर्या मात्र म्हणते की तुझ्या हातचा नैवेद्य मी देवाला नाही दाखवून देणार, म्हणून जानकीने जे कुकर लावलेले असते तर त्या कुकर मधील ती पाणी ओतून देते आणि ती डाळ आहे ती परत कुकर मध्ये डब्यामध्ये ठेवते आणि कुकर खाली गॅस लावून देते। तर येते आणि आता मोठा धमाका होणार आणि तेवढ्यात सारंग काहीतरी घेऊन आलेला असतो आणि तो किचन मधून ऐश्वर्याला ताट आणण्यासाठी सांगतो। तर ऐश्वर्या म्हणते की काय मी ताट घेऊन येऊ? शेवटी ऐश्वर्या किचन मध्ये येते, परंतु ते कुकर इतके तापलेले असते आणि त्याचा स्फोट होणार असतो। ऐश्वर्या लांब उभी राहून घाबरते। तेव्हा जानकीचे लक्ष त्या कुकरकडे जाते आणि जानकी लगेच आपल्या हातात जी परत असते तर ती ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे ती डाळ उडणार, तर लगेच ती परत ऐश्वर्याच्या चेहऱ्याला आडुंगी धरते। तेव्हा मात्र ऐश्वर्या वाचली जाते आणि ती डाळ जानकीच्या हातावर पडते आणि तिच्या हाताला भाजले जाते। सर्वजण धावतच किचन मध्ये येतात, तेव्हा जानकी रडत असते तर ऋषिकेश तिच्या हातावर पाणी टाकत असतो। तर ऐश्वर्या म्हणते की हे सर्व कोणीतरी मुद्दाम केलेली दिसते। तेव्हा जानकी म्हणते की अगं कोणीतरी मुद्दाम असे कशाला करेन, तसेही मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा हा खूप मोठा असतो। आणि ऐश्वर्याची तर बोलती बंद होते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।